नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S.G. खानापुरे. समूह उपचार कार्यशाळा शाळेच्या तिसऱ्या दिवशी मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण जे वेगवेगळे थेरपीज आहेत त्याच्यातलं फर्स्ट जी थेरपी आहे, उपचार पद्धती जी आहे ते म्हणजे रिलॅक्सेशन थेरपी. तर रिलॅक्सेशन थेरपी याविषयी आज आपण समजून घेऊ. मित्रांनो, जेव्हा तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट येतात, मानसिक विकार असणारे पेशंट्स, मनोशारीरिक विकार असणारे पेशंट किंवा शाळा कॉलेजचे विद्यार्थी, व्यसनी लोक किंवा आणखीन कोणी जेव्हा वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन येतात, तर त्यावेळी त्यांच्यावरती आपण उपचार करत असतो. तर उपचार करत असताना कोणत्या कारणासाठी कोणते टेक्निक्स वापरायचे हे आपण नंतरच्या वेळी आपण बघू. परंतु आपण एक 5-6 महत्वाचे टेक्निक शिकणार आहोत. तर त्याच्यातलं पहिलं जे टेक्निक आहे तर ते म्हणजे रिलॅक्सेशन थेरपी. याला रिलॅक्सेशन थेरपीलाच शिथिलीकरण असं पण म्हणतात किंवा अंतर्स्नान असं पण म्हणतात किंवा काही वेळा विपश्यना सुद्धा म्हटलं जातं. तर रिलॅक्सेशन म्हणजे नेमकं काय? तर रिलॅक्सेशन म्हणजे संपूर्ण शरीर सैल सोडून त्या पेशंट कडनं किंवा स्वतः स्वतः सुद्धा तर संपूर्ण शरीर सैल सोडायचं आहे आणि निवांत असं पडून राहायचं आहे किंवा त्या पेशंटला संपूर्ण शरीर सैल सोडून निवांत असं झोपून राहायला सांगा. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो की आपल्या शरीरातील जे वेगवेगळे अवयव आहेत तर त्या अवयवामध्ये लक्ष केंद्रित करत ते प्रत्येक अवयव आपण क्रमक्रमाने लूज सोडतो, रिलॅक्स करतो. उदाहरणार्थ असं की हे पायांचे तळवे, पहिल्यांदा आपण समजा तुम्ही उजवा पाय घ्या किंवा डावा पाय घ्या, कुठलाही चालेल. तर समजा उजवा पायाचा जो तळवा आहे तर डोळे बंद अवस्थेमध्ये उजव्या पायाच्या तळव्यावरती लक्ष केंद्रित करायचं ह्या रिलॅक्सेशन मध्ये. ओके. आणि काय करायचं आहे की तळवेच्या बाहेरील बाजूने असं नजर फिरवायचं आहे, असं खालून असं वरपर्यंत असं नजर फिरवत जायचं आहे. ओके. त्याच्यानंतर तळवेच्या वरच्या बाजूने त्या वरच्या बाजूने नजर फिरवायचं आहे. त्यानंतर तळवेच्या प्रत्येक बोटामधून नजर फिरवायचा आहे. बरोबर. संपूर्ण म्हणजे आतून आपण जातोय, तळव्याच्या आतमध्ये जायचं आहे आणि तळव्याच्या आतमध्ये आपण पहिल्यांदा बोटांच्या मधून नजर फिरवतो. आपण अंगठ्यामध्ये जातो, मग अंगठ्याच्या आतमध्ये नजर फिरवतो. पुन्हा 2 नंबरचं जो बोट आहे त्याच्या आतमध्ये जायचं आहे, तिथं नजर फिरवायचं आहे. असं प्रत्येक प्रत्येक बोटांच्या आतून आपल्याला नजर फिरवायचं आणि त्यानंतर तळवेच्या आतमध्ये हा संपूर्ण जो भाग आहे तो सगळा भाग स्कॅन करायचा. इथं नेमकं स्कॅन करायचं म्हणजे काय किंवा नजर फिरवायचं म्हणजे काय? तर मनातल्या मनात ना अशी कल्पना करा की त्या ठिकाणी जे रक्त कण आहे त्या रक्त कणांना आपण स्वच्छ करतो किंवा फक्त रक्त कणांना आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करा. ते आपोआपच स्वच्छ होतात. तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर ते स्वच्छ होतात. त्याच्यानंतर मांसपेशी आहेत, त्या मांसपेशींच्या मधून नजर फिरवा आणि ते रिलॅक्स होत आहेत, लूज होत आहेत, स्वच्छ होत आहेत आणि त्यांच्यातलं सगळं जडपणा, सगळं ताण निघून जात आहे असं कल्पना करायचं आहे. आणि रक्तवाहिन्या, त्या पूर्ण रक्तवाहिन्या स्वच्छ करायचं आपल्याला. त्या रक्तवाहिन्यामधून नजर फिरवायचं आहे आणि कल्पना करायचं आहे की संपूर्ण तळवा एकदम रिलॅक्स झालेला आहे
त्याच्यातलं सगळं जडपणा, ताणतणाव पूर्णपणे निघून गेलेला आहे. आणि त्या तळव्यामध्ये असं एक सौम्य करंट वाहतोय. गोड गोड झिंजिण्या वाहत आहेत. जसा पायाला मुंग्या चढल्यानंतर जसं होतं ना, तर त्या पद्धतीने सौम्य असं सुखद असं झिंजिण्या वाहत आहेत, करंट वाहत आहे. आणि संपूर्ण पाय सगळं हलकं हलकं झालेलं आहे. पूर्ण तळपाय हलकं झालेलं आहे, अशी कल्पना करायचं. आणि त्याच्यानंतर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे त्याच पायाच्या, म्हणजे उजव्या पायाच्या पिंढरीवरती. मग पहिल्यांदा खालून, म्हणजे पिंडरी समजा हे आहे, आणि इथून असं वर असं नजर फिरवत यायचं आहे. पूर्ण असं वरच्या बाजूने नजर फिरवत यायचं. त्याच्यानंतर उजवीकडून नजर फिरवा, असं त्या पिंडरीच्या उजव्या बाजूने नजर फिरवायचं आहे. त्यानंतर डाव्या बाजूने नजर फिरवा, खालच्या बाजूने नजर फिरवा. आणि त्याच्यानंतर काय करायचंय की आतमध्ये जायचं. आतमध्ये सगळ्या रक्त कणांच्या मध्ये, मांसपेशींच्या मध्ये, हाडांच्या मध्ये, हम्म किंवा रक्तवाहिन्यांच्या मध्ये जो काही जडपणा आहे तो सगळं काढून टाकायचं आहे. काढून टाकायचं म्हणजेच काय करायचं आहे की फक्त त्या सगळ्या गोष्टीमधून नजर फिरवत जायचं. आणि जसं तुम्ही इथून खालून असं वर वर असं आतमध्ये नजर फिरवत येता, हितपर्यंत तुम्ही जेव्हा येता, तर त्यावेळी आपोआपच तिथल्या सगळ्या रक्तकण, थोडीशी कल्पना करायचं आपण, रक्तकणातून, मांसपेशीतून, हा, किंवा तुमच्या हाडांच्या मधून, हाडांच्या साईडने आपण नजर फिरवतो. आणि त्याच्यातलं सगळं ताण निघून जात आहे. आणि पूर्ण भाग हलका होतोय, एनर्जेटिक होतोय. आणि तिथं सौम्य करंट वाहतोय. आणि एकदम छान छान सुखद अशा पद्धतीचे सेन्सेशन्स आपल्याला जाणवतात. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय की कल्पना करायचंय. ओके. तर त्याच्यानंतर त्यानंतर पिंडरी झाल्यानंतर गुडघ्यामध्ये लक्ष द्यायचं आहे. पहिल्यांदा गुडघ्याच्या वरच्या बाजूने बघून घ्यायचं आहे, साईडच्या बाजूने बघायचं आहे, या साईडने बघायचं आहे, गुडघ्याच्या खालून बघायचं आहे. आणि आता आतमध्ये जायचं. आतमध्ये त्या सांध्यांच्या मधून नजर फिरवा, रक्त कणांच्या मधून नजर फिरवा, रक्तवाहिन्यांच्या मधून नजर फिरवा. आणि संपूर्ण गुडघा जो आहे शिथिल झालेला आहे, हलकं झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे. आणि गुडघ्यामध्ये एकदम असं सौम्य, सुखद, छान असं करंट वाहतोय. अशा पद्धतीने कल्पना करायची. ओके. त्याच्यानंतर गुडघ्यानंतर मग मांडीकडे या. आणि मांडीच्या बाहेरून पहिल्यांदा नजर फिरवा. बाहेरून म्हटल्यानंतर लक्षात ठेवा की वरच्या बाजूने, साईडच्या बाजूने, इकडली साईड, खालच्या बाजूने, हे संपूर्ण कव्हर करायचं आहे. संपूर्ण वरची बाजू काय करायचंय, कव्हर करायचंय. फक्त नजर फिरवत जायचं. आणि त्याच्यानंतर मग वरच्या बाजून झाले की आतमध्ये जायचंय. मांडीच्या आतमध्ये पुन्हा त्या हाडांच्या मधून रक्तवाहिन्या, रक्तकण, मांसपेशी, ह्या सगळ्यांच्या मधून नजर फिरवायचं. अशा पद्धतीने उजवा पाय झालं की डावा पाय, डावा पायच्या पुन्हा तळवेपासून, तळवे झाले की पिंढरी, पिंढरी झाले की गुडगा, गुडगा झाले की मांडी, या पद्धतीने डावा पाय. त्यानंतर कमरेमध्ये, पाठीमध्ये, पोटामध्ये, छातीमध्ये, दोन्ही खांदे. त्यानंतर दोन्ही हात. हात म्हटल्यानंतर पहिल्यांदा एक हात आपण घेतो, उजवा हात. उजव्या हाताची सगळी बोट, सगळे बोट म्हणजे काय व्हायला पाहिजे, ह्या प्रत्येक बोटाच्या बाहेरून असं नजर फिरवायला पाहिजे. पुन्हा आतून नजर फिरवायला पाहिजे. पुन्हा इथली बोट, 2 नंबरची बोट, बाहेरून नजर फिरवा, आतून नजर फिरवा. अशा पद्धतीने सगळ्या बोटांच्या बाहेरून आतून. त्यानंतर तळहात, हे तळहाताच्या या बाजूने नजर फिरवा, पुन्हा तळहाताच्या या बाजूने नजर फिरवा. आणि त्याच्यानंतर आतमध्ये जावा. आणि आतमध्ये सगळं स्कॅन करा, सगळं असं पिंजरून काढा, सगळं असं स्वच्छ करा, लूज सोडा, रिलॅक्स करा.
ओके. आणि कल्पना करा की आपल्या सगळ्या बोटांच्या मध्ये आणि तळव्यामध्ये एकदम असं छानपैकी सुखद असं सेन्सेशन जाणवतात, सौम्य करंट जाणवतोय. ओके, या पद्धतीने. त्यानंतर मनगट. इथं झालं तर इथून असं मनगटावरती लक्ष द्या. मनगटाच्या बाहेरील बाजूने नजर फिरवा, आतील बाजूने नजर फिरवा, हाताचा कोपरा, त्यानंतर दंड. ओके. त्याच्यानंतर खांदे आणि खांदा, त्याच पद्धतीने डावा हात खांद्यापर्यंत. ओके. असं आपल्याला एक 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 भाग घ्यायचा त्यामधला आणि तो स्कॅन करत यायचा आहे. पहिल्यांदा बाहेरून करायचा आहे, त्यानंतर आतून करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मान आणि गळा, मान आणि गळा हे पूर्णपणे स्कॅन करा. त्याच्यानंतर हनुवटी, हे हनुवटी स्कॅन करायचं, फक्त हनुवटीवरती लक्ष द्यायचा. बाहेरल्या बाजूने स्कॅन करा आणि आतल्या बाजूने स्कॅन करा. पुन्हा गाल, एक एक गाल घ्या, बाहेरून आतून, बाहेरून आतून. त्यानंतर ओठ, जीभ, दात, नाक, बरोबर, डोळे, डोळ्यांच्या पापण्या, बुबुळे, त्यानंतर कपाळ, कान. ओके. असं एक 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 अवयव घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे, तिथं रिलॅक्सेशन करायचं आहे. त्या अवयव पूर्णपणे सैल सोडायचा आहे आणि त्याच्यामध्ये करंट वाहतोय अशा पद्धतीने कल्पना करायची. आणि त्यानंतर डोक्याच्या बाहेरील बाजू आणि डोक्याच्या आतील बाजू आणि संपूर्ण मेंदू. या पद्धतीने आपण पायांच्या तळवेपासून मेंदूपर्यंत असं प्रत्येक अवयव स्कॅन करत जायचं. आणि जेव्हा आपण असं स्कॅन करत जातो तर त्यावेळी सुरुवातीला तुम्हाला एक 8-10 दिवस काही जाणवणार नाही. कारण का, तर प्रचंड ताण साठलेला आहे. आपण राग, भीती, चिंता, काळजी, नैराश्य, निगेटिव्ह विचार, ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यभर भरपूर केलेल्या आहे. आणि ते सगळं जे आहे ना, ते सगळं शरीरामध्ये साठलेलं आहे, वेगवेगळ्या पार्टमध्ये. त्यामुळे तुम्हाला सेन्सेशन जाणवणार नाही, करंट जाणवणार नाही 8 ते 10 दिवस. आणि तुम्ही रोज जर असं प्रॅक्टिस करत गेला, मग काय होतं, तर त्या ठिकाणी सेन्सेशन जाणवायला लागतात. आणि जेव्हा सेन्सेशन जाणवायला लागतात तेव्हा समजायचं मला व्यवस्थितपणे रिलॅक्सेशन करता येतं. ओके. त्याला आपण म्हणतो रिलॅक्सेशन. रिलॅक्सेशन म्हणजे काय, फक्त की संपूर्ण शरीर सैल सोडून बाहेरून आणि आतून संपूर्ण बॉडी क्रमाने स्कॅन करायचं, लूज सोडायचं आणि त्याच्यामध्ये सौम्य करंट वाहतोय या पद्धतीने कल्पना करायची. ओके. ह्याला आपण म्हणतो रिलॅक्सेशन. मग आता इथं रिलॅक्सेशनचा उपयोग काय, ह्या पेशंटला किंवा आपल्याला काय उपयोग होतो त्याचा, तर मित्रांनो लक्षात घ्या, याची भरपूर उपयोग आहेत, भरपूर उपयोग आहेत. असं म्हटलं जातं, रिलॅक्सेशन इज द की टू ओपन द डोर ऑफ सबकॉन्शियस माइंड. म्हणजे अंतर्मनाचा दरवाजा उघडण्याची चावी आहे. तुम्ही जर कंटिन्यू रिलॅक्सेशन करण्याचा जर प्रॅक्टिस केला तर काय होतं, की तुमचं सबकॉन्शियस माइंड ओपन होतो. आता तुमच्या बाह्य मनामध्ये आणि अंतर्मनामध्ये संवाद साधत नाही. अंतर्मन बाह्यमन हे दोन्ही सेपरेट सेपरेट झालेले आहेत, त्यांच्यामध्ये खूप गॅप आहे. पण जेव्हा तुम्ही रिलॅक्सेशन करता, तर रिलॅक्सेशन केल्यानंतर काय होतं, की आपण हळूहळू हळू आपली ब्रेन फ्रिक्वेन्सी कमी होतात. आणि ब्रेन फ्रिक्वेन्सी कमी होऊन 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 मग आपण काय करतो, की अंतर्मनामध्ये जातो, अंतर्मन उघडतं. आणि एकदा त्या रिलॅक्सेशन करून झालं आणि तुम्ही तिथं जे काही विचार करता, जे काही कल्पना करता, जे काही स्वयंसूचना घेता किंवा जे काही देवाकडे प्रार्थना करता, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतर्मनामध्ये इझिली जातात. आता जर मी आहे तसं बसून जर मी स्वयंसूचना घेतलो किंवा प्रार्थना केलो देवाकडं, तर ती जात नाही, अंतर्मनामध्ये जात नाही. कारण का, तर अंतर्मनामध्ये आणि बाह्य मनामध्ये खूप गॅप आहे, त्यामुळे हितली सूचना ह्याच्यामध्ये जात नाहीत. पण जेव्हा तुम्ही रिलॅक्सेशन करता तेव्हा अंतर्मन आणि बाह्यमन हे जवळ जवळ येतात. अंतर्मन जागे होतोय आणि बाह्यमन शांत होतोय.
हे शांत होत जातं आणि हे जागे होत जातंय आणि अशा गॅप कमी होतो. आणि गॅप कमी झाल्यामुळं ना, की या वेळी तुम्ही जे काय विचार करता, ते विचार बाह्य मनातून इझिली अंतर्मनामध्ये जातात. आणि एकदा काही ते अंतर्मनामध्ये गेले, मग अंतर्मन काय करतं बघा, की आपण जसं विचार करतो, तसं आपल्या शरीरामध्ये बदल करतो. तुम्ही जर म्हणला, की माझ्या शरीरातला बीपी कमी कर, नॉर्मल कर, माझ्या शरीरातील शुगर नॉर्मल कर, माझ्या पोट साफ होत नाही, तर माझं पोट व्यवस्थितपणे साफ होऊ दे. अशा पद्धतीने तुम्ही जर प्रॉपरली सूचना जर घेतला, किंवा माझ्यामध्ये एकाग्रता नाही, एकाग्रता वाढव, स्मरणशक्ती कमी आहे, स्मरणशक्ती वाढव. हा, असं जर तुम्ही वेगवेगळ्या विषयाशी संबंधित जर सूचना घेत गेला, तर काय होतं, तर त्या सगळ्या सूचना इझिली अंतर्मनामध्ये जातात. रिलॅक्सेशन म्हणजेच हिप्नोटिझम. रिलॅक्सेशन झालं म्हणलं की तुम्ही हिप्नोटिझमच्याच अवस्थेत असता. हिप्नोटिझम म्हणजे नेमकं काय? हिप्नोटिझम म्हणजे अंतर्मनाशी संपर्क साधायचा. त्याला आपण हिप्नोटिझम म्हणतो. आणि हिप्नोटिझम मध्ये किंवा अंतर्मनामध्ये जाण्याचा मार्ग कोणता आहे? तर रिलॅक्सेशन. जेव्हा तुम्ही असं रिलॅक्सेशन करता, तेव्हा आपोआपच तुमचं अंतर्मन जागे होतोय, ऍक्टिव्ह होतोय आणि त्या अंतर्मनामध्ये तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता. त्याच्यानंतर इथं म्हटलेलं किंवा रिलॅक्सेशन टेक्स यू डीपर विदिन युअर सेल्फ. म्हणजे तुम्हाला जर ध्यानाच्या खोल अवस्थेत जायचं असेल, तर रिलॅक्सेशन. बुद्ध, रिलॅक्सेशन हे कोणी शिकवलं? तर बुद्धाने शिकवलेलं पहिल्यांदा. तर बुद्ध जेव्हा ते 6 वर्ष बसले होते, तर पहिल्यांदा त्यांनी रिलॅक्सेशनच करत होते. सुरुवातीला रिलॅक्सेशन, संपूर्ण बॉडी रिलॅक्स, संपूर्ण बॉडी रिलॅक्स, कंटिन्यू रिलॅक्सेशन मध्ये ते व्यस्त होते कित्येक महिने. आणि मग त्या रिलॅक्सेशनमुळे ते थॉटलेस स्टेटमध्ये गेले, डीप अवस्थेत गेले, समाधी अवस्थेत गेले. आणि मग त्यानंतर मग ते मुक्त झाले, त्यानंतर ते बुद्ध झाले, मग त्यानंतर ते देवाला जोडले गेले. म्हणून रिलॅक्सेशन करून माणसाला ध्यानाच्या खोल अवस्थेत म्हणजे समाधी अवस्थेत जाता येतं. आणि कंटिन्यू जर तुम्ही रिलॅक्सेशन करत गेला, नंतर 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 आपण त्या युनिव्हर्सल माइंडशी सुद्धा जोडला जातो. म्हणून ध्यानाच्या खोल अवस्थेत घेऊन जाण्यासाठी, अंतर्मनाच्या खोल अवस्थेत घेऊन जाण्यासाठी रिलॅक्सेशन एक उत्तम टेक्निक आहे. ओके, मी तुम्हाला सांगितलं ब्रेन फ्रिक्वेन्सी ह्याच्यातनं कमी होतात. ओके, मी सांगितलं तुम्हाला, जेव्हा आपण रिलॅक्सेशन करतो तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड ओपन होतं. अंतर्मनाचा जो बंद दरवाजा आहे तो उघडला जातो. आणि अंतर्मनामध्ये तुम्ही त्यावेळी जे काही सूचना देता, माइंड प्रोग्रामिंग करता, ॲटोसेशन घेता किंवा व्हिज्युअलायझेशन करता, तर त्या सगळ्या गोष्टी त्या आतमध्ये जातात म्हणजे जातात. आणि तिथून पुढं त्या पद्धतीने हे काम होतात. आणि दुसरं तुम्हाला मी सांगतो, रिलॅक्सेशन करून जर तुम्ही त्या शांत अवस्थेमध्ये तुमच्या अंतर्मनाला काही प्रश्न जर विचारला, की बाबा मला अमुक अमुक काम करायचं आहे, त्याच्यामध्ये मला सक्सेस मिळवायचं आहे, तर मी काय करू, कसं काम करू, कोणाच्या माध्यमातून काम करू, असं फक्त प्रश्न विचारून शांत तुम्ही पडून राहिला, तर अंतर्मन आतून तुम्हाला उत्तर देत, तू अमुक अमुक कर, अमुक व्यक्तीकडून हे काम होणार आहे, अमुक ठिकाणी तू जा, जे असेल ते आतून तुम्हाला उत्तर देत. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही केला, मग काय होतं, तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होता. लक्षात द्या, ही मॅक्झिमम सायंटिस्ट लोक काय करायचे, की रात्री शांत झोपी जायचे आणि झोपी जाता 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 ते विचार करायचे. त्या रिलॅक्सेशन अवस्थेमध्ये विचार करत करत झोपायचे आणि रात्री त्यांना ते उत्तर सापडायचे. आणि त्याच्यातनं ते संशोधन केलेलं आहे, त्याच्यातनं ते लिखाण करून ठेवलेलं आहे. तसं इंट्युशन पॉवर्स आपले वाढतात. अंतर्मनाच्या जवळ गेल्यामुळं अंतर्मनाकडनं आपल्याला उत्तर मिळवता येतं कोणत्याही प्रश्नांच्यासाठी. ओके, त्याच्यानंतर रिलॅक्सेशनचे वरचेवर उपयोग काय आहे, तर ज्यांना झोप लागत नाही, ज्यांना गोळ्या चालू आहेत झोपेचे, तर अशा लोकांच्यासाठी रिलॅक्सेशन एक सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्ही अगदी पेशंट समजा तुमच्याकडे आले आणि त्याने सांगितलं मला झोप लागत नाही,
माझ्या गोळ्या चालू आहेत, तुम्ही त्याला रिलॅक्सेशन द्या. अगदी पायापासून तुम्ही मांडीपर्यंत येत नाही, बरोबर, तोपर्यंत तो घोरायला लागतो. तोपर्यंत तो घोरायला लागतो. इतकं जबरदस्त औषध आहे रिलॅक्सेशन. म्हणून वयस्कर लोकांना किंवा ज्यांना झोप लागत नाही त्यांच्यासाठी हे रिलॅक्सेशन जर तुम्ही दिला, अगदी पहिल्याच दिवसापासून ते एकदम खोल अवस्थेमध्ये झोपतात. त्यांना औषधाची गरज नाही. ओके. त्याच्यानंतर ताण तणाव, बरोबर, दिवसभर आपण थकलेलो असतो, टेन्शन मध्ये आहे, बरोबर, तर ही थकवा, टेन्शन ही जी आहे ना, रिलॅक्सेशन पूर्णपणे निघून जातो. रिलॅक्सेशन जर कंटिन्यू काही दिवस जर केला, तर त्या माणसाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह इमोशन राहत नाही. त्याच्यामध्ये ताण तणाव, चिंता, काळजी, भीती, नैराश्य अशा गोष्टी शिल्लकच राहत नाही. अगदी 1 महिना जरी केला ना, ह्या सगळ्या गोष्टी निघून जातात आणि तो एकदम असा टवटवीत होतो, फ्रेश होतो. त्याला थकवा नावाची चीजच त्याला जाणवत नाही. म्हणून हे दाबून ठेवलेले जे काही विकार आहेत किंवा भावना आहेत, तर ही भावना घालवण्यासाठी रिलॅक्सेशन एक सर्वोत्तम मार्ग आहे, पर्याय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, की आपल्याला बरेच वेळा असं होतं की पेशंट सारखे आजारी पडतात. कितीही तुम्ही त्यांना औषध द्या, काही उपचार करा, सारखे महिन्यातून एकदा तरी ते आजारी पडतातच. तर अशा वेळी त्यांना जर रिलॅक्सेशन जर तुम्ही दिला, मग काय होतं बघा, तर त्यांच्यामध्ये ही रोग प्रतिकारक शक्ती वाढते. आणि तिथून पुढं समजा त्या लोकांना 1 महिना 2 महिना रिलॅक्सेशन करायला लावला, तर तिथून पुढे ते आजारी पडणं बंदच होतं. कुठले पण आजार असू देत, पुन्हा पडत नाही ते. कारण का, रिलॅक्सेशनमुळे आपल्या शरीरातील पेशींना ऊर्जा मिळते आणि ते पेशी पुन्हा लहान मुलांच्या सारखं टवटवीत होतात. आणि रिलॅक्सेशनमुळे ज्या काही शरीरातला अवयव डॅमेज झालेला आहे, कमकुवत झालेला आहे, तिथले पेशी डेड झालेले आहेत, इनऍक्टिव्ह झालेले आहेत, तर त्या पेशी किंवा त्या अवयव पुन्हा ते कार्यरत होतात, पुन्हा ते काम करायला लागतात. आणि म्हणून ज्यांच्याकडे रोग प्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे, अशा लोकांना जर तुम्ही रिलॅक्सेशन दिला, तर लक्षात घ्या की त्यांच्यामध्ये प्रचंड रोग प्रतिकारक शक्ती वाढतो आणि ते कधीही पुन्हा आजारी पडत नाही, सहजासहजी आजारी पडत नाही. त्याच्यानंतर रिलॅक्सेशन करणाऱ्या माणसाला बीपी कधीच होत नाही, कधीच होत नाही. जर तो कंटिन्यू रिलॅक्सेशन करणारा माणूस असेल, तर बीपी होत नाही, शुगर होत नाही. कारण का, तुमचं शरीर रिलॅक्सेशन म्हणजे काय, आतून शरीर वॉश करणे, आतून शरीर सर्व्हिसिंग करणे. जसं आपण कार गाड्यांचं सर्व्हिसिंग करतो, तसं सर्व्हिसिंग करणे ह्या प्रोसेसला रिलॅक्सेशन आपण म्हणतो. म्हणून तुम्ही जर कंटिन्युअसली रिलॅक्सेशन करत असाल, तर कंटिन्युअसली तुमच्या शरीरातले प्रत्येक पेशी हे ऍक्टिव्ह राहतात, एनर्जेटिक राहतात, तंदुरुस्त राहतात. आणि त्याच्यामुळं कधीही तुम्हाला ते विकार होऊ देत नाही. लहान मुलांच्या सारखं तुमचं शरीर बनून जातं. त्यामुळे विकारच होत नाही. आणि म्हणून बीपी होत नाही, शुगर होत नाही, हार्ट अटॅक आणि पॅरालिसिस तरी त्या लोकांना होतच नाही. कारण रिलॅक्सेशनमुळे काय होतं, सगळ्या रक्तवाहिन्या स्वच्छ होतात आणि रक्तवाहिन्यांच्या मध्ये गोठलेली जे काय ब्लॉकेजेस असतात ते सुद्धा निघून जातात आणि त्याच्यामुळे रक्तप्रवाह एकदम छानपैकी होतो. म्हणून हार्ट अटॅक होत नाही, त्याच पद्धतीने पॅरालिसिस होत नाही. ओके. तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर लक्षात घ्या, रिलॅक्सेशनमुळं आपल्या शरीरामध्ये जे दुखणं असतंय ना, ते पूर्णपणे निघून जातं. काही लोक सारखे अशी तक्रार करतात, मला अर्धशिसचा प्रॉब्लेम आहे, किंवा माझं डोकं दुखतंय, किंवा माझं कंबर दुखतंय, माझे पाय दुखतात, माझे गुडघे दुखतात. हे कंटिन्यू चालू असतं त्यांचं. हे कशामुळं तुम्हाला मी सांगतो, जी लोक अतिशय ताण तणावामध्ये असतात, स्ट्रेसमध्ये असतात, तर ते सारखे विषारी केमिकल सोडत असतात. त्यांच्या शरीरामध्ये विषारी केमिकल सोडत असतात. तणाव म्हणजे काय, एक प्रकारची विषारी केमिकल आहे ते. आणि त्या केमिकल काय करतात,
तर आपल्या शरीरातल्या एक विशिष्ट भागावरती जाऊन ते चिकटून बसतात. काही लोकांची डोक्यामध्ये बसतील, काही लोकांची पाठीमागे बसतील, काही लोकांची कमरेमध्ये बसतील. अशा पद्धतीने ही केमिकल जाऊन कुठल्या तरी एका भागावरती बसतात. आणि मग ते केमिकल जाऊन तिथं बसल्यामुळं तिथलं रक्त प्रवाह जो आहे तो व्यवस्थितपणे होत नाही. तिथलं ते अवयव जे आहे ते व्यवस्थितपणे काम करत नाही. मग त्याच्यातनं त्या भागामध्ये पेन्स तयार होतात. मग दुखणं हा प्रकार सुरू होतो. आणि जेव्हा तुम्ही रिलॅक्सेशन करता, तर तेव्हा काय होतं बघा, तेव्हा तुमच्या शरीरातील त्या भागामध्ये लक्ष केंद्रित केल्यामुळं, त्या भागाच्या बाहेरून आणि आतून तुम्ही नजर फिरवल्यामुळं तिथं जे काय निगेटिव्ह ऊर्जा साठलेला आहे, तर ती निगेटिव्ह ऊर्जा तिथून निघून जातो, वॉशआउट होतं, जागा सोडतो ते. लक्ष दिलं की नाही त्या पेशीवर चिकटलेली निगेटिव्ह ऊर्जा ते जागा सोडतो. आणि मग जेव्हा तुम्ही पाणी पिता, त्या पाण्याच्या माध्यमातून किंवा मलमूत्राच्या माध्यमातून ती सगळी केमिकल जे असतात ते निघून जातात. आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की महिन्यात 2 महिन्यामध्ये तर त्याचे बॉडी पेन्स पूर्णपणे निघून जातात. त्याला कुठल्याही प्रकारची वेदना होत नाही. कारण साठलेली सगळी जे ताण आहे किंवा ते केमिकल जे आहे, निगेटिव्ह केमिकल जे आहे, तर त्या सगळे निगेटिव्ह केमिकल्स तिथून निघून जातात आणि त्या माणसाला कुठल्याही प्रकारचे विकार होत नाही. ओके. म्हणून रिलॅक्सेशन आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर जी लोक नेहमी दुःखी असतात, सतत दुःखामध्ये असतात, काही ना काही प्रसंग घडत असतात, ओके, तर अशा लोकांना सुद्धा रिलॅक्सेशन खूप मस्त आहे. कारण त्याचं नावच रिलॅक्सेशन आहे. तर जेव्हा तुम्ही रिलॅक्सेशन करता कंटिन्यू, तेव्हा काय होतं बघा, की तेव्हा तुमच्या आतील निगेटिव्ह इमोशन्स मी सांगितल्याप्रमाणे रिलीज होतात. तुमचा जो दुःख आहे तो निघून जातो. दुःख नावाचं जे काय केमिकल्स आहेत किंवा निगेटिव्ह एनर्जी आहे, तर ती शरीरातून निघून जाणार. आणि त्यातून काय होतं बघा, रिलॅक्सेशन करणारा माणूस हा नेहमी आनंदी असतो, नेहमी प्रसन्न असतो, मस्त मजेत, म्हणजे आतून त्याला खूप आनंद वाटतो. त्यामुळे त्याला त्याच्या जवळ दुःख हा शिवतच नाही. ताण तणाव चिंता काळजी हे त्याच्या जवळ सुद्धा येत नाही. त्यामुळं मनाचं वॉशिंग ह्या रिलॅक्सेशन होतं. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये काही चक्र आहेत, बरोबर. अगदी मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत काही चक्र आहेत. तर जेव्हा तुम्ही संपूर्ण शरीर असं रिलॅक्स करत असता, तर त्यावेळी त्या चक्रा सुद्धा आपोआपच रिलॅक्स होत असतात. म्हणजेच काय, ते चक्र म्हणजे काय आपण घेणारच आहे, एक लेक्चर त्याच्यावरती आहे. तर त्या जी चक्र आहेत, तर ते चक्रा मध्ये निगेटिव्ह एनर्जी साठल्यामुळं त्यांची कार्यक्षमता कमी होते. आणि कार्यक्षमता कमी झाल्यामुळं तर त्या चक्राशी संबंधित वेगवेगळे अवयव हे डॅमेज होतात. आणि म्हणून त्या अवयवामध्ये विकार निर्माण होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही रिलॅक्सेशन करता, तेव्हा ह्या चक्रामध्ये अडकलेली जी काय निगेटिव्ह ऊर्जा आहे ते रिलीज होत. आणि मग ती चक्र एकदम असं काय होतात, एनर्जेटिक होतात. आणि मग एकदा ती एनर्जेटिक झाले, तर मग काय होतं बघा, तर त्या भागावरती जो काही एनर्जी पाहिजे ते एनर्जी सप्लाय करतात. आणि मग तिथून पुढं त्या सगळ्या जे काही डॅमेज झालेले जे काही भाग आहे ती सगळे व्यवस्थितपणे काम करायला लागतात. म्हणून चक्र बॅलन्सिंग सुद्धा काय होतं, की या माध्यमातून होतं. ओके. त्याच्यानंतर रिलॅक्सेशन केल्यामुळं थर्ड आय ओपनिंग होतो. तुम्ही जर कंटिन्यू असं रिलॅक्सेशन जर केला, आतमध्ये एक पिनिल ग्लँड म्हणून आहे, थर्ड आय म्हणून आहे, ओके. आणि त्या थर्ड आय मध्ये सुद्धा आपण रिलॅक्सेशन करत असतो. आणि त्याच्यातनं काय होतं, तर ती ओपन होते. तर थर्ड आय जेव्हा ओपन होतो इथं आतमध्ये, मग प्रकाश दिसायला लागतो आपल्याला. त्याच्यानंतर वेगवेगळं दृश्य दिसायला लागतात, ओके. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला भविष्यातील घटना वगैरे दिसायला लागतात. मग आपण म्हणतो की बाबा हा माणूस एनलाइट झाला किंवा या माणसाला सिद्धी प्राप्त झालेला आहे. तर अशा पद्धतीने थर्ड आय ओपन होणे सुद्धा हे रिलॅक्सेशनने शक्य आहे.
त्याच्यानंतर मी सांगितलं की कुंडलिनी शक्ती, जसं चक्र बॅलन्सिंग होतं तसं मूलाधार चक्रामध्ये खाली माकड हाडावरती एक प्रकारची एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ज्याला आपण कुंडलिनी शक्ती म्हणतो. आणि जेव्हा आपण कंटिन्यू रिलॅक्सेशन करतो तेव्हा आपल्या त्या चक्रांचा सगळा जो मार्ग आहे तो मार्ग असा मोकळा होतो. मार्ग मोकळा होतो. आणि मार्ग मोकळा झाल्यानंतर काय होतं, हिथली जी एनर्जी आहे तर ती एनर्जी असं वर सरकायला लागते. प्रत्येक चक्रावरती वर सरकायला लागते. आणि जेव्हा ती कुंडलिनी नावाची एनर्जी मूलाधार चक्रातनं सहस्त्रार चक्रामध्ये येईल तर त्यावेळी काय होतं, तो माणूस सिद्ध पुरुष होतो. तो माणूस सिद्ध पुरुष होतो, त्रिकालज्ञानी होतो. त्याला भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ ह्या सगळ्या काळातलं ज्ञान मिळतो. अर्थात हे फक्त एक दोन दिवसाच्या किंवा एक दोन महिन्याच्या रिलॅक्सेशन होत नाही, लक्षात घ्या. हे साधू संत जे करत होते, हिमालयामध्ये जे योगी करतात, ते कित्येक वर्षाच आहे. लक्षात घ्या, बुद्धांनी जे केलं ते 6 वर्ष केले, एकच जागेवरती बसून 6 वर्ष ती करत होते. काही वर्ष रिलॅक्सेशन केले, काही वर्ष त्यांनी विपश्यना केले आणि त्याच्यातनं ते एनलाइट झाले. तसं लक्षात घ्या, हे जरी शक्य असलं तरी ह्याला कालावधी जो लागतो ना तो खूप वर्षाचा लागतो. आपल्या संसारी लोकांना हे फार सहजासहजी शक्य नाही. जे लोक सगळं सोडून तेच करतात, जसं बुद्धाने केलं किंवा हिमालयामधले योगी लोक करतात, बाकी सगळं बंद करतात, फक्त त्याच्यावरच त्यांचं लक्ष असतो. अशा वेळी ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतो. परंतु रिलॅक्सेशनने काय काय घडू शकतं ह्याचे अंतिम जे टोक आहे, अगदी डोकेदुखी कमी होण्यापासून बाबा तुमचं कुंडलिनी जागृती होणे, थर्ड आय ऍक्टिव्ह होणे, चक्र बॅलन्स होणे आणि समाधी अवस्थेमध्ये जाणे, बरोबर. कंटिन्यू रिलॅक्सेशन केल्यामुळे तो थॉटलेस स्टेटमध्ये जातो, त्याचे विचारच कमी होतात. आणि विचार जेव्हा कमी होतात, जेव्हा विचार रहित अवस्थेमध्ये तो माणूस जातो, त्याला समाधी अवस्था म्हटला जातो. आणि ते समाधी अवस्थेमध्ये एकदा जर गेला तर त्यावेळी त्या वैश्विक शक्तीशी तो जोडला जातो. तर त्याला म्हटलं जातं एनलाइटनमेंट. तो मुक्त झाला, बरोबर, एनलाइटनमेंट. तर अशा पद्धतीने रिलॅक्सेशनने आपण काय करतो की समाधी अवस्थेमध्ये पण जातो किंवा तुम्ही कंटिन्यू जर रिलॅक्सिंग करत राहिला तर मुक्त अवस्थेमध्ये सुद्धा आपण जातो, जसं बुद्ध, महावीर या लोक हे केले. त्याच्यानंतर इथं रिलॅक्सेशन करत असताना नेमकं आपल्याला काय करायचं आहे किंवा त्या पेशंटकडनं काय करून घ्यायचं आहे, बरोबर. तर ह्या बाबतीत थोडस आपण समजून घेऊ आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिकल करू. बघा, पहिल्यांदा आपण त्या पेशंटला जेव्हा घेतो किंवा समजा तुम्हाला पण करून घ्यायचं आहे, हे पेशंटला जे तुम्ही वापरता तेच तुम्ही सुद्धा करून घेऊ शकता. समजा त्या पेशंटला आपल्याला करायचं तर काय करून घ्या, पहिल्यांदा की त्याच्याकडनं एक कमीत कमी 2-3 मिनिट असं डीप ब्रिदिंग करून घ्यायचं. खोल श्वास घेतोय, श्वास सोडतो, खोल श्वास घेतो, श्वास सोडतो, असे 3-4 मिनिट काय करा, डीप ब्रिदिंग करून घ्या. त्यामुळे काय होतं, रिलॅक्स व्हायला, शरीर रिलॅक्स व्हायला आणि मन शांत व्हायला ती मदत होणार आहे. आणि म्हणून पहिलं प्रोसिजर काय, तर डीप ब्रिदिंग करून घ्या. आणि त्याच्यानंतर मग काय म्हणायचं त्याला, की शरीर जे आहे, तर शरीर आता पहिल्यांदा त्याच्या आधी शरीर काय करायचं आहे, ताणून सैल सोडायचं. एक म्हणलं की असं ताणून धरायचं आणि दोन म्हणलं की सैल सोडायचं. एक म्हणलं की पूर्ण शरीर ताणून धरायचं आणि दोन म्हणलं की सैल सोडायचं. एक ताणून धरायचं आहे, दोन सैल सोडायचं आहे. तर अशा पद्धतीने काय करायचंय, शरीर ताणून धरायचं आणि सैल सोडायचं, शरीर ताणून धरायचं, सैल सोडायचं आहे, असं काही वेळा करा. ह्याच्यामुळे सुद्धा काय होतं, रिलॅक्सेशन करायला मदत होते. ओके. आणि त्यानंतर आता एकदा जर तुम्ही हे सगळं केला, मग काय करायचं बघा, त्यानंतर तुम्हाला संपूर्ण शरीर आता शांत ठेवायचं. पूर्ण शरीर शांत ठेवा आणि शांत ठेवून एक तर तुम्ही बसून राहू शकता किंवा झोपून सुद्धा करू शकता.
आता झोपून केल्यानंतर काय होतं बघा, झोपून केल्यानंतर तो पेशंट झोपी जाण्याची शक्यता असते. तो अगदी पायामध्ये म्हणजे गुडघ्यापर्यंत येत नाही, मग तो घोरायला लागतो. कारण हे रिलॅक्सेशन हे झोपण्यासाठी एक सर्वोत्तम मार्ग आहे, तर घोरायला लागतो. आणि जर तुम्ही असं बसून केला तरी त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, बरोबर. त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही कारण पाठदुखी किंवा आणखीन काहीतरी हालचाल तो करायला लागतो. त्यामुळे शक्यतो काय व्हायला पाहिजे, थोडस तुमच्याकडे एक आराम खुर्ची जर असेल, जे असं इन्क्लाइंड असतंय बघा, पूर्ण आडवं पण पडू शकत नाही माणूस त्याच्यामध्ये आणि पूर्ण सरळ पण बसत नाही, तर ते अशा पद्धतीने इन्क्लाइंड असं एक चेअर्स मिळतात. तर अशी एखादी चेअर असेल तर तुम्ही त्याच्यावरती त्या पेशंटला झोपवा, बरोबर. त्या पेशंट म्हणजे डेंटिस्टकडे असतात बघा, डेंटिस्टकडे चेअर्स असतात. असे साध्या क्वालिटीचे चेअर्स मिळतात. अगदी 1000-1200 मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे चेअर्स असतात. आणि ते तुम्ही घ्या आणि त्याच्यावरती त्या पेशंटला झोपवा. म्हणजे तो पूर्ण झोपी जात नाही, पूर्ण जागे राहत नाही, तो बरोबर त्या रिलॅक्सेशनच्या अवस्थेमध्ये जातो. ओके. अशा पद्धतीने झोपवा त्याला. त्यानंतर काय करायचं बघा, की त्यानंतर हे रिलॅक्सेशन करत असताना मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलेलं आहे, की पायांच्या तळवेपासून क्रमाने आपण काय करतो, की डोक्यापर्यंत किंवा मेंदूपर्यंत आपण येतो. क्रम मागं पुढे झाला तर काय फरक पडत नाही, बरं का. इकडलं तिकडं तिकडलं इकडं काय फरक पडत नाही. पण शक्यतो आपण काय करायचं, क्रमाने जायचं आहे. म्हणजे उजव्या पायाच्या तळवेमध्ये रिलॅक्सेशन करायचं आहे, पिंडरीमध्ये रिलॅक्सेशन करायचं आहे, त्यानंतर गुडघ्यामध्ये, मांडीमध्ये, डावा पाय तळव्यामध्ये, पिंडरीमध्ये, गुडघ्यामध्ये, मांडीमध्ये, त्यानंतर कमरेमध्ये किंवा गुप्तांगामध्ये, कमरेमध्ये, पाठीमध्ये, पोट, छाती, उजवा हात, सगळे बोट, तळहात, मनगट, कोपरा, दंड आणि खांदा. त्याच्यानंतर डावा हात खांद्यापर्यंत, त्यानंतर मान, गळा, हनुवटी, जीभ, क्रम पुढं मागं होऊ शकतंय. जीभ, ओठ, गाल, बरोबर, डोळे, कपाळ, कान आणि डोक्याच्या बाहेरील बाजू, डोक्याच्या आतील बाजू आणि मेंदू. अशा पद्धतीने ती काय करायचं, त्या क्रमाने रिलॅक्सेशन करायचं. तुम्ही असं पण करू शकता, वरून खाली पण येऊ शकता. काही लोक वरून खाली करतात, म्हणजे डोक्याच्या बाहेरील बाजू, कपाळ, त्यानंतर डोळे, नाक, कान, गाल, पोट, जीभ, बरोबर, हनुवटी, मान, गळा, खांदे, उजवा हात, असं खाली खाली जायचं. जसं आपण वर आलो तस तसं खाली जायचं. कुठल्याही क्रमाने चालतो, पण शक्यतो खालून वर तुम्ही प्रॅक्टिस करा. खालून वर तुम्हाला यायचं आहे, ज्याच्यामुळे काय होतं, की लवकरात लवकर तो पेशंट त्या ट्रान्स अवस्थेमध्ये जातो. हिप्नोटिझम करण्यासाठी सुद्धा हे रिलॅक्सेशनच आहे. तुम्ही रिलॅक्सेशन केलं म्हटलं की तो हिप्नोटिझमच्याच अवस्थेत असतो. हिप्नोटिझमच्याच अवस्थेमध्ये तो असतो. आणि त्यावेळी तुम्ही जी सूचना देता, तर त्या सगळ्याच्या सगळ्या सूचना त्याच्या आतमध्ये जात असतात, अंतर्मनामध्ये जात असतात. तर इथं आपण काय म्हणतो बघा, मी मगाशी तुम्हाला करून दाखवलं. काय काय करून दाखवलं, आता फॉर एक्झाम्पल पहा, तुमच्या तुमचं संपूर्ण लक्ष आता तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावरती केंद्रित करा. मनातल्या मनात तुमचं संपूर्ण लक्ष उजव्या हाताच्या अंगठ्यावरती केंद्रित करा. आता उजव्या हाताच्या बाहेरील बाजूने नजर फिरवा. वरच्या बाजूने, उजवीकडून, डावीकडून, खालच्या बाजूने, समोरील बाजूने, संपूर्ण अंगठ्याच्या बाहेरील बाजूने नजर फिरवा. बाहेरील बाजू रिलॅक्स करा, रिलॅक्स करा. थोडा वेळ द्यायचा. आता तुमचं संपूर्ण लक्ष अंगठ्याच्या आतमध्ये न्या. अंगठ्याच्या आतमध्ये रक्तवाहिन्या,
मांसपेशी आणि हाडांच्या मधून नजर फिरवा, स्कॅन करा, लूज सोडा, रिलॅक्स करा. थोडा वेळ द्यायचा, कारण त्यांना कल्पना करायला वेळ लागणार आहे. आता पहा, तुम्हाला जाणवतोय तुमच्या उजव्या हाताचा अंगठा पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे, पूर्णपणे शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. आणि अंगठ्यामध्ये सौम्य करंट वाहतोय, अंगठ्यामध्ये सौम्य करंट वाहतोय, गोड गोड झिंजिण्या वाहत आहेत. आता तुमचं संपूर्ण लक्ष शेजारील बोटावरती द्या, अंगठ्याच्या शेजारील बोटावरती द्या. असं करून आपण काय करू शकतो की तळपायच्या जागी अंगठा घेतला मी. ओके, तर तळपायापासून असं असं क्रमाने क्रमाने याच पद्धतीने यायचा. एक झालं दुसऱ्यावर लक्ष द्या, दुसरं झालं तिसऱ्यावर लक्ष द्या. पहिल्यांदा बाहेरून नजर फिरवा, नंतर आतून नजर फिरवा. सगळं सैल सोडा, लूज सोडा, रिलॅक्स करा. ओके, आता बघा तुमच्या अमुक अमुक अवयव मध्ये सौम्य करंट वाहतोय, गोड गोड झिंजिण्या वाहत आहेत, सुखद अनुभव येतोय, छान छान वाटतोय. ओके, तर अशा पद्धतीने आपण काय करतो की एक 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 अवयव करत 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 आपण शेवटी डोक्यापर्यंत येतो. आणि इथं जर समजा आपल्याला वाटलं तो समोरचा पेशंट झोपी जायला लागलेला आहे, मग आपण अधूनमधून काय म्हणायचं, आता एक खोल श्वास घ्या आणि श्वास सोडा. मग आता तेवढाच तो खोल श्वास घेतो आणि त्याच्यानं काय होतं, पुन्हा ती झोप पुढे ढकलला जातो. पूर्ण ढकल, आपल्याला त्याला अर्धवट झोपेत ठेवायचा, त्याला पूर्ण झोपू पण द्यायचं नाही, पूर्ण जागे पण राहू द्यायचं नाही. अर्धवट झोपेत एकदम शांत शांत तो पडून राहायला पाहिजे. आणि आपल्या लक्षात आलेलं बाबा अधूनमधून तो घोरतो किंवा झोपेत जायला लागलेला आहे, तर त्यावेळी आता एक खोल श्वास घ्या आणि श्वास सोडा. एवढंच म्हणा, एक श्वास जर घेतला तो, तर काय होतं, पुन्हा झोपेतनं बाहेर येतो आणि पुन्हा पुढच्या अवयवावरती लक्ष द्या म्हणायचा. आता तुमचं संपूर्ण लक्ष उजव्या पायाच्या पेंढरीवरती केंद्रित करा. ओके, तर असं आपल्याला ठीक करायचं आहे. हम्म. तर लक्ष घ्या, आणि त्यानंतर जे सगळं रिलॅक्सेशन झालं, तर फक्त रिलॅक्सेशन मधूनच सगळे विकार जातात, लक्षात ठेवा. मी ज्या ज्या सांगितलं ना, बीपी, शुगर, पोट साफ होत नाही, किंवा थकवा आहे, पॅरालिसिस आहे, हार्ट अटॅक आहे, ब्रेन हॅमरेज आहे. ओके, त्याच्यानंतर मग बाकीचे तुमचे सगळे इमोशन्स, ताण तणाव, चिंता, थकवा, काळजी, हे सगळे इमोशन्स आणि बॉडी पेन्स, सगळं अंगदुखी. ओके, हे सगळेचे सगळे विकार फक्त रिलॅक्सेशनने जातात. कंटिन्यू त्यांच्याकडनं रिलॅक्सेशन करून घ्यायचं आणि त्यांना एक ऑडिओ बनवून द्यायचं. आपण जे रिलॅक्सेशन केलो, तर त्याचा एक ऑडिओ बनवायचा आणि ते ऑडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचं आहे आणि त्याला सांगायचं की बाबा, हे ऑडिओ तू रोज सकाळी किंवा संध्याकाळी ऐकायचं. एक अर्धा तासाची ऑडिओ रोज सकाळी किंवा संध्याकाळी तू ऐकायचं आहे आणि मग पुढच्या 8 दिवसाने माझ्याकडे यायचं. असं जर तुम्ही केला, 8 दिवस जर तो ऐकला ना, म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर असं तुम्हाला बदल झालेला दिसेल. पूर्ण बॉडी असं लूज, रिलॅक्स आणि एकदम त्याला छान छान वाटायला लागतं. ओके, आणि त्याला सांगायचं हे कंटिन्यू तू काय कर, महिना, 2 महिने, 3 महिन्यापर्यंत हे ऐकतच राहायचं आणि त्याच्यानं तुझे सगळेचे सगळे विकार निघून जातात. ओके, हा एक स्वतंत्र टेक्निक आहे. रिलॅक्सेशन एक स्वतंत्र टेक्निक आहे. परंतु तुम्ही जर याला जोडून जर सूचना देणार असाल, तर ह्याच्यानंतर तुम्हाला सूचना सुद्धा देता येत. त्याच्यानंतर तुम्हाला त्या झोपलेल्या अवस्थेमध्ये चांगल्या 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 सूचना द्यायच्या किंवा त्याला चांगल्या पद्धतीने कल्पना करायला लावायची. हा, ते सूचना कशा द्यायचे, कल्पना कशा करायला लावायचे, ते दोन स्वतंत्र टेक्निक आहेत. तर त्या टेक्निक आपण नंतरच्या भागामध्ये, म्हणजे उद्या परवा वगैरे आपण ते बघणार आहोत. ओके, परंतु
इथं लक्षात घ्या की पहिल्यांदा त्याला 2-3 मिनिटं खोल श्वासोच्छ्वास करायला लावा. त्याच्यानंतर शरीर ताणून सैल सोडा. 1 ताणून धरा, 2 सैल सोडा, 1 ताणून धरा, 2 सैल सोडा. ओके. मग आता मात्र काय करायचं, आता शांत झोपून राहा. जरा सुद्धा हातापायांची हालचाल करू नका. आता शांत झोपून राहा. आणि मग त्यानंतर मग रिलॅक्सेशन. बरोबर. पायापासून डोक्यापर्यंत रिलॅक्सेशन. आणि एकदा रिलॅक्सेशन झालं की मग तुम्ही ते सूचना द्यायच्यात. ते सूचना कशा द्यायचे वगैरे मी तुम्हाला नंतर ते सांगतो. ओके. तर आता मी तुमच्याकडनं काय करतो, पूर्ण रिलॅक्सेशन करून घेतो. काय पूर्ण रिलॅक्सेशन करून घेतो मी. थोडंसं हा जो व्हिडिओ आहे आपण इथं थांबूया. मी तुम्हाला दुसरं लिंक पाठवतो आणि त्या लिंकमध्ये तुम्ही पुन्हा अटॅच व्हायचं आहे. हा सेव्ह करू आपण. त्या दुसऱ्या लिंकला तुम्ही जॉईन व्हा. तिथं आपण प्रत्यक्षात रिलॅक्सेशन करूया. ठीक आहे. तर मी इथं थांबतो आणि पुन्हा 2 मिनिटात भेटू आपण. ओके सर.